सिल्वासा, दादरा अँड नगर हवेली, दमन दीव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 6 आरोपी नाशकात जेरबंद. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 ची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 पथक गस्त करीत असताना डोंगरी वसतिगृह मैदानाच्या समोर महाजन गार्डनच्या गेटजवळ गंगापूर नाका नाशिक येथे एक संशयितरित्या एर्टिगा कार ही फिरत असताना दिसून आल्याने पोलीस पथकाने सदर कार 7:15 वाजेच्या सुमारास थांबवली. सदर कारमध्ये 6 इसम दिसून आले. त्यात आनंद शेषनाथ सेठ वय 27 वर्ष, संतोष अजय जाधव वय 36 वर्ष, मितेश मोटू अमृतभाई हलपती वय 32 वर्ष, प्रेम शरद रामपूरकर वय 21 वर्ष, कौशल अरविंद आचार्य वय 34 वर्ष, मोंटू कुमार सुचित पासवान वय 35 वर्ष असे असल्याचे सांगितले. त्यापैकी आनंद शेषनाथ सेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने माझ्यावर 2 गोळ्या फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून मी वाचलो होतो. त्यानंतर सुमारे 3 महिन्यांपूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने मला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली की तू यापूर्वी वाचलास पण आता वाचणार नाहीस असे तो म्हणाला होता. म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने 17 जून रोजी मी माझा मित्र मोटू उर्फ मितेश हलपती, संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश याच्या स्विफ्ट कारमध्ये बसून अंमली फवारा सिल्वासा येथे गेलो असतो. तिथे कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याचे व रिक्षावाला यांच्यात भांडण सुरू होते. तेव्हा आम्ही कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याला त्या भांडणातून सोडवून आमचे स्विफ्ट कारमध्ये घेऊन HR ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत घेऊन गेलो. तेव्हा त्याने मला दिलेल्या धमकीचा व पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर कमरेवर हाताने पायाने मारले. तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो तेथे बेशुद्ध पडल्याने आम्ही तेथून पळून आलो आहे असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये यांनी लागलीच सदर प्रकरणी सिल्वासा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केली असता सिल्वासा पोलीस ठाणे येथे दाखल असल्याचे व सदर गुन्ह्यात वरील संशयित इसम हे पाहिजे आरोपी असल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर सदर इसमांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस हवालदार रमेश कोडी, योगीराज गायकवाड, विशाल काठे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी, चालक श्रेणीचे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.